तर खरीप हंगामात बाजरी किंवा मका पेरला आहे का? तर तुमच्यासाठी कृषी विभागाकडून महत्त्वाची बातमी आहे. बाजरी आणि मका पिकासाठी खरेदी केलेल्या पात्र निविष्ठांच्या खर्चावर 50% आणि जास्तीत जास्त ₹2,500 प्रति हेक्टर अनुदान मिळू शकते. मात्र हे अनुदान मिळण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत. ते शेवटपर्यंत नक्की समजून घ्या. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर खरीप हंगामात 2026-27 मध्ये बाजरी आणि मका पिकाची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान अन्नधान्य पिके योजनेअंतर्गत हे अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन या बाबींचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या पसंतीने खुल्या बाजारातून खरेदी केलेल्या इतर निविष्ठांच्या खर्चाच्या 50% किंवा कमाल ₹2,500 प्रति हेक्टर यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान दिले जाईल. उदाहरणार्थ समजून घ्या की एका हेक्टरसाठी ₹4,000 पात्र निविष्ठा खरेदी केल्या तर त्याच्या 50% म्हणजे 2,000 अनुदान मिळेल. पण निविष्ठांचा खर्च 6,000 झाला तर 50% म्हणजे 3,000 होतात. मात्र कमाल मर्यादा ₹2,500 असल्यामुळे ₹2,500च अनुदान मिळेल. या योजनेत एक महत्त्वाची मर्यादा आहे. प्रत्येक शेतकरी एका हंगामात प्रत्येक बाबीसाठी जास्तीत जास्त 2 हेक्टर क्षेत्रापर्यंत अनुदानासाठी पात्र राहणार आहे. म्हणजेच क्षेत्राची मर्यादा लक्षात घेऊनच अनुदानाची गणना केली जाणार आहे. यासाठी कोणत्याही विशिष्ट विक्रेत्याकडून खरेदी करण्याची सक्ती नाही. शेतकरी स्वतःच्या पसंतीने खुल्या बाजारातून निविष्ठा खरेदी करू शकतात. पण महत्त्वाची अट आहे की खरेदी केलेली निविष्ठा संबंधित पिकासाठी कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली असणे आवश्यक आहे. निविष्ठा खरेदी केल्यानंतर त्याची अधिकृत बिले जतन करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. ही बिले संबंधित कृषी सहाय्यकामार्फत तालुका कृषी कार्यालयात जमा करावी लागणार आहेत. म्हणून बिल न घेता निविष्ठा खरेदी करू नका आणि मिळालेले बिल सुरक्षित ठेवा. यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत? तर खरीप हंगामात 2026-2027 मध्ये बाजरी किंवा मका पिकाची पेरणी केली असावी. संबंधित जमीन शेतकऱ्याच्या स्वतःच्या मालकीची असणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या औषध व निविष्ठांचा वापर केलेला असावा. निविष्ठा खुल्या बाजारातून स्वतःच्या पसंतीने खरेदी केलेल्या असाव्यात. खरेदी केलेली निविष्ठांची अधिकृत बिले उपलब्ध असणे आवश्यक आहे. अनुदान कुठे मिळणार? तर पात्र शेतकऱ्याच्या खात्यात मंजूर अनुदानाची रक्कम आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँक खात्यात थेट जमा केली जाणार आहे. त्यामुळे अर्ज करताना बँक खाते आणि आधार संलग्नतेची माहिती योग्य आहे की नाही ती खात्री करून घ्या. तर शेतकऱ्यांनी बाजरी किंवा मका पिकाची पेरणी केली असेल तर पात्र निविष्ठांची खरेदी, अधिकृत बिल आणि योजनेच्या पात्रतेच्या अटी व्यवस्थित तपासा. 50% किंवा कमाल ₹2,500 प्रति हेक्टरपर्यंत मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि बिले जपून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या माहिती तुमच्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्रायबर आम्हाला नवीन माहिती घेऊन येण्यासाठी प्रेरणा देतो. धन्यवाद.